साक्ष आहे. घरी म्हणतात की 2 वर्षापासून त्यांच्या पोटामध्ये गाठ होती. प्राप्तासाठी हे मुली 2 आठवड्यापूर्वी कोणत्या गावामध्ये सासरीमध्ये हजर होते. लागतात घेत असताना ते सेवा करणाऱ्या ब्रदरांनी त्यांच्या समस्या सांगितले. ब्रदरांनी वडिलांसाठी प्रार्थना केली. प्रार्थनेच्या द्वारे वडिलांना प्रभूचा स्पर्श झाला. 2 वर्षापासून त्या पोटामध्ये गाठ पूर्णपणे निघून गेल्याचा पूर्णपणे बुरा आहे. नाव काय तुमचं? शंकर समाधी मेढा शंकर मेढा आणि राहायला ठाणेकर. बरोबर. 2 वर्षापासून तुमच्या पोटामध्ये गाठ होती. या त्रासासाठी तुम्ही काही केलं की नाही? भक्तांकडे गेला पण काही फरक नाहीये. आणि तुम्ही 2 आठवड्या अगोदर शनिवारी कोसबाट केंद्रात हजर होता. त्या ठिकाणी सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही समस्या सांगितली आणि त्याने तुम्हाला प्रार्थना केली. त्याच क्षणी गाठ निघून गेली. नक्की कोणा तुम्हाला बरं केलं? प्रभू येशूने बरं केलं. ते म्हणतात की 2 वर्ष झाली त्यांच्या पोटात गाठ होती. भक्तांकडे गेले परंतु काय फरक नाही. या त्रासासाठी शनिवारी 2 आठवड्या अगोदर कोसबाट केंद्रामध्ये हजर होते. शेवटला आशीर्वाद घेतल्यावेळेस यांची समस्या त्या सेवा करणाऱ्या ब्रदरांना सांगितली. त्या सेवा करणाऱ्या ब्रदरांनी यांच्यासाठी प्रार्थना केली आणि 2 वर्षाची गाठ प्रभूने नष्ट केली. किती मोठी गाठ होती? नक्की खरं डॉक्टर घेतलेले साक्षात दाखवा. हो काल आहे. बरोबर. 7 नक्की तुमची घरवाली आहे का? घरवाली आहे. कुठे आहे? उभी राहा. अरे घरवाली कुठे आहे? बाहेर वाली नाही शोधायला गेली. इकडे या लवकर लवकर लवकर. आपला इशू पाण्यावर चालतो. आपल्या मातीवर घर चला. बरोबर ना? यांच्या पोटात गाठ होती. खोटं नाही बोलत ना? नक्की ना? मरायचं तुम्ही आतलायची का नाही? किती मोठी होती? एवढी मोठी. नक्की बघा त्यांच्या घरातली त्यांची बायको पुरावा आहे. मी का असं करतो माहित आहे? लोक कदाचित विश्वास काही करत नसतात. असेल ते आवाज सांगा. पण ज्याला जळतं ना त्यालाच कळतं. बरोबर ना? तुम्हाला दुःखत असेल तर वेदना बघा खरा ना. उलट्या पण व्हायच्या या गाठीच्या त्रासासाठी. पण यांनी कोसबाट केंद्रात येऊन आमच्या सेवा करणाऱ्या माणसाला सांगितलं की ब्रदर माझ्या पोटात गाठ आहे, प्रार्थना करा. बरोबर. त्यांनी प्रार्थना केली. त्या दिवशी गाठ निघून. कोणचे ब्रदर होते? येच होते. हालेलुया. हाच होता आणि यांनीच प्रार्थना केली आणि गाठ प्रभूने नष्ट केली. हा पण इथं पुरावा आहे. जय बरोबर. यांनी प्रार्थना केली आणि प्रभूने गाठ नष्ट केली. बघा प्रभू अद्भुत कार्य करतोय. जय प्रभू तुम्हाला आशीर्वाद.